कलर्स मराठी वाहिनीवरील रमा राघव या मालिकेच्या 19 फेब्रुवारीच्या भागात शालिनी आता घरी परत आलेली असते, पण रमा अजूनही घरातच आहे आणि तिला आत्याने घराबाहेर काढावं असं अश्विनीला वाटत असतं. मग अश्विनी शालिनीला म्हणते, रमाला नुसतं बोलून आणि तिच्याकडून वचन घेऊन काहीच होणार नाहीये. तिने गजानन काकांची सेवा करू नये म्हणून तिला कशात तरी अडकवावंच लागेल. त्यावर शालिनी तिला विचारते, अगं पण कशात अडकवायचं? त्यावर अश्विनी तिच्या डोक्यात असलेला प्लान शालिनीला समजावून सांगते. अश्विनीचा प्लान ऐकून शालिनी सुद्धा खुश होते आणि म्हणते, आता तू बघच मी काय करते ते. तिकडे रमा तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असते, तर तेवढ्यात झोपेतच ती बोलायला लागते, मी काहीच नाही केलंय, मी काहीच नाही केलंय. रमाचं हे वागणं पाहून राघवलाही टेन्शन येतं आणि मग तो तिचा हात हातात घेत तिला विचारतो काय झालंय, पण तिला काहीच भान राहत नाही. थोड्या वेळाने शालिनी गजाननरावांना पाणी द्यायला जाते, तर गजाननराव पाण्याचा पेला हातातून फेकून देत शालिनीला म्हणतात, आधी रमाची माफी माग. आता गजाननरावांच्या म्हणण्याप्रमाणे शालिनी रमाची माफी मागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थोडक्यात काय तर मालिकेच्या आगामी भागांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार हे नक्की. तुम्ही पाहायला विसरू नका रमा राघव रात्री 9 वाजता आपल्या कलर्स मराठीवर.